सर्वांना शुभ गुरुवार आणि आजपासून मी एका नवीन चॅनलला सुरुवात करते. चॅनलचं नाव आहे हिरवा निसर्ग व्लॉग. ह्या चॅनलवर मी तुम्हाला कधी-कधी काय माझी लाईफस्टाईल आहे किंवा मी कधी-कधी बाहेर जाते, त्या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. कधी-कधी देवदर्शनाला आम्ही जातो, ते सुद्धा तुम्हाला ह्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. काही रेसिपी सुद्धा माझ्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. अगदी भरभरून तुम्ही मला जसं स्वामी प्रचिती 24 या चॅनलवर प्रेम देता, तसंच हिरवा निसर्ग व्लॉग ह्या चॅनलवर सुद्धा तुम्ही खूप प्रेम करतील. तुमची भरभरून साथ मला मिळेल हीच अपेक्षा सर्वांकडून. शुभ गुरुवार. आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. आजपासून हिरवा निसर्ग ह्या चॅनलवर मला व्लॉग तर बनवायचा होता, परंतु सकाळीच कामाच्या गडबडीत काही शूटिंगच घेता आलं नाही. जवळ-जवळ 8:30 होत आले होते आणि त्यानंतर मग पाहिलं तर बाहेर मस्त सूर्यनारायण आले होते. तोपर्यंत माझं बरचसं काम घरातलं झालं होतं आणि सूर्यनारायणाचा छोटासा व्हिडिओ मी घेतला आणि तुमच्याशी शेअर केला. आता गुलाबाची फुलं, ही छोटी-छोटी गुलाबाची फुलं ही कुंडीतूनच काढली होती. देवपूजा तर माझी पहाटेच होते, कारण मी 5, पावणे 5 वाजताच उठते. आता देवपूजा करून बराच वेळ झाला होता आणि त्यानंतर फुलं काढली होती. कारण आमच्या शेजारचे जे काका आहेत, ती जास्वंदीची फुलं मला तेच आणून देतात आणि काही जी गुलाबाची फुलं आहेत, ती माझ्या कुंडीतून वगैरे मला मिळतात. अशी माझी देवपूजा पहाटेच होत असते आणि त्यानंतर फुलं येत असतात आणि मी नंतर फुलं देवांना अर्पण करत असते. आता इथे पूजा झालेली आणि कधीच मी हळदी-कुंकू द्यायचं होतं, ते राहिलं होतं तुळशीला आणि त्यानंतर मग मी तुळशीला हळदी-कुंकू दिलं, कारण पहाटे खूप अंधार असतो आणि शेजारी एक लिंबूचं झाड आहे, त्यामुळे थोडी भीती वाटत असते. आता बघा, हे शूटिंग करत असताना काकांनी छानपैकी जास्वंदीची फुलं आणून दिली. कधी 2-3 देतात, कधी 4-5 देतात. म्हणजे जशी त्यांच्याकडे फुलं जास्त कमी असतील तशी मला देत असतात. देवपूजा वगैरे सर्व काही झालं, कपडे वगैरे सगळे कामं झालीत आणि त्यानंतर मी लगेच पोहे बनवून घेतलेले होते. कारण ओम तर सकाळी 6:30 वाजता त्याचा टिफिन तयार असतो. कारण 6:30 वाजता ओम घरातून बाहेर शाळेला जातो. त्यामुळे 6:30लाच पोहे तयार होते. गरम केले आणि हे सर्व त्यात टाकलं. शेव वगैरे सर्वच घातलं आणि मिस्टरांना खायला दिले. आता इथे आम्ही मागे सुरतला गेलो होतो. तिथून मी एक थोडीशी क्लिप शूटिंग केली होती. म्हणजे एक शंकराचं मंदिर आहे गुजरातचं, सुरतचं. तर तिथून मी एक छोटीशी क्लिप तयार केलेली होती आणि ती आज म्हटलं तुम्हाला नक्कीच दाखवते. तर अशा पद्धतीचे छान असं मंदिर तिथे होतं, खूप छान. आता आमच्या शेजारी बघा, तुम्हाला माहिती आहे अगदी काही वर्ष झाली, 2-3 वर्ष जवळ-जवळ झाली, कन्स्ट्रक्शन खूप जोरदार चालू आहे. तिथे बिल्डिंग तयार होत आहेत आणि हा आमचा छोटासा पुढचा रस्ता आहे. आमच्या पुढे काही घरं आहेत, तिकडचा रस्ता आहे. आता जेवल्याच्या नंतर खाण्यासाठी ज्याला मुखवास तुम्ही म्हणत असाल किंवा बडीसोप आपण सांगतो, ती बडीसोप धणा डाळ मी मिक्स करून छानपैकी भाजून मिक्स करून घेतलेली आहे. अशी मी घरीच तयार करते, बाहेर काही विकत घेत नाही. रेडीमेड मला नसते आवडत, कारण त्यात हळद आणि मीठ खूप जास्त असतं आणि ह्या मुखवासमध्ये मी थोडीसुद्धा हळद किंवा मीठ असं घालत नसते. फक्त बडीसोप आणि धणा डाळ, कधी-कधी ह्याच्यात तीळ, ओवा अशा बऱ्याच वस्तू घालते. परंतु आज जे आहे ह्या 2च वस्तू मिक्स केल्या भाजून. तर आजचा छोटासा व्हिडिओ हिरवा निसर्ग व्लॉग तुम्हाला कसा वाटला? नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन